वर्षापासून तुम्ही नोकरी करताय. सो 16व्या वर्षापासून खरंच नोकरी करताय ना तुम्ही? नोकरी म्हणजे हो, म्हणजे हे सगळं ना माझ्या आईने शिकवलंय ग मला. कारण माझी आई ही नोकरी करत होती सुरुवातीपासून. आणि तिने खूप आपण म्हणतो ना असं घरकाम पासून सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याची ना किंमत आहे मला. आणि म्हणजे ऑफकोर्स आमचे काही खूप वाईट दिवस नव्हते, पण तिची ती एक वेगळी स्टोरी आहे. सो असं होतं की खूप छान मस्त चाललेलं सगळं, फिनान्शियली एकदम मस्त होतो आम्ही. म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, मला त्यावेळेला जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मला बाबा ना आठवड्याचे 400 रुपये द्यायचे ॲज पॉकेट मनी. म्हणजे तू इमॅजिन कर की किती सेटल्ड लाईफ होतं माझं. मला मी महिन्याला मिळायचे. मी शाळेत असताना पप्पा मला द्यायचे 400 रुपये आणि इतकं मस्त चालायचं. आणि एक दिवस म्हणजे मला आठवतं मे बी मी 12-13 वर्षांची असेन, बाबांची नोकरी गेली. ऑल ऑफ अ सडन बाबांची नोकरी गेली आणि आई काम करत होती. माझी आई नोकरी करत होती. त्यामुळे ना ते दिवस पाहिले ग, की म्हणजे असं ढिगभर आहे आणि ऑल ऑफ अ सडन तुम्ही झिरो झालात. काय करणार आहेस? सो यू हॅव टू फेस इट. तेवढंच आहे मंत्र. त्या पलीकडे काहीच नाही. तू रडशील, तू तू गिवअप नाही करू शकत. पण तू रड, तुला काय वाटतंय तू रड, तू 2 दिवस नको उठूस, तू स्वतःला लॉक करून ठेव, तू काहीही कर, पण तुला गिवअप करणं हा ऑप्शनच नाही आहे. यू हॅव टू फेस इट. हे माझ्या आईने मला शिकवलंय. कारण त्यावेळेला आईच बघत होती सगळं. तेव्हा आम्हाला कळलं की स्त्री पुरुष असं काही नसतं. माझ्या बाबांना तिने फील करून नाही दिलं कधी की मी कमवतेय. सगळं बॅलन्स केलेलं त्यावेळेला सुद्धा. त्यामुळे मला वाटतं मी तिच्याकडनं शिकले. आणि तेव्हा असेन मी, मला वाटतं 7वी-8वीत असेन ग, जेव्हा मी ट्युशन्स घ्यायला स्टार्ट केले. मी म्हटलं मी काय करू शकते मम्मा? तर मग ती म्हणाली तू ट्युशन घे ना, तुझं इंग्लिश छान आहे, तू छान अभ्यास करतेस, तू ट्युशन घे, लहान लहान मुलांचे ट्युशन्स घे. आणि मी स्टार्ट केलं ट्युशन घ्यायला. तेव्हापासून जे कमवायला सुरुवात केली ना, कधी ब्रेकच नाही दिलं स्वतःला. कॉलेजमध्ये असताना पण पार्ट टाइम जॉब केला. त्यामुळे ना त्याची किंमत माहिती आहे. आणि त्यामुळे म्हणजे कायम कृतज्ञ राहीन मी. जे काही देव देतोय थोडंफार ते होत राहतं. पण मला वाटतं कृतज्ञ राहणं खूप गरजेचं आहे आपल्याला. जेव्हा आपल्याला देव देतो ना, त्याला थँक्यू म्हणणं, धन्यवाद म्हणणं खूप गरजेचं आहे. आणि त्याची किंमत आपल्याला कळली पाहिजे. कारण अनेकदा असं होतं ना, आपल्याला मिळत जातं. सॅलरीड लोकांचं होतं ना, दर महिन्याला पगार येतोय, दर महिन्याला पगार येतोय, दर महिन्याला. एका पॉईंटला ना आपल्याला किंमत नाही राहत. हा ये आता सॅलरी होईल ना, आता सॅलरी होईल, आता सॅलरी होईल. पण एक दिवस असा येऊ शकतो तुमच्या आयुष्यात जेव्हा ती सॅलरी थांबू शकते. मग काय कराल तुम्ही? सो आय थिंक खूप खरं पुढचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि जसं मी म्हटलं की फायनान्शियली इंडिपेंडेंट नाही, पूर्णच इंडिपेंडेंट. कुठल्याच बाबतीत, कशाच बाबतीत कुणाचीच गरज नाही आहे, कुणाच्याच आधाराची गरज नसणं. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही असे दगड होऊन जा, नाही. पण एक आतमध्ये कुठेतरी ते ठेवा की इमोशनली जरी डिस्टर्ब असेल ना, नको, कशाला कोणाच्या आधारावर थांबायचं. स्वतःला स्वतः आपण उभं करू शकतो ना परत.